सर्वांना शुभ सकाळ. श्री मलंग ट्रॉफी 2026 थरार आज या स्पर्धेचा दुसरा दिवस जमला. सर्व प्रेक्षकांचा, सर्व मान्यवरांचा, त्याचनंतर सर्व खेळाडूंचा आणि यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा जे पाहतात त्यांचा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. ही स्पर्धा मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची आणि स्पर्धा सन्मानाची आपण पाहतोय. मलंग ट्रॉफी 2026 पहिली मॅच तोंडेच्या अगेन्स्ट भाल 40+. पहिला बॉल सिनियर रवी स्ट्राईक एंड वरती. मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आलेत. सिंगल इक्वडली गेली आहे. सिंगलच्या मदतीनं श्री गणेश होत्या आणि आता स्ट्राईक एंड वरती पप्पू आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती सिनियर रवी. भाल 40+ म्हटलं तर सिनियर रवी, ज्युनियर रवी देखील 40+च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. समोर तेवढ्याच ताकदीचा संघ पाहतो आपण, विश्वास पाटील यांचा संघ इन मध्ये. दोन्ही ऑफिशियल पंच आमचे पाहू शकता. मच्छिंद्र भाग्यवंत, त्याचनंतर सचिन म्हात्रे, त्याचनंतर MTC ओमसाई MTC च्या माध्यमातून ही स्पर्धा देखील कव्हर केली गेली आहे. आणि ओमसाई MTCचे सर्व आमचे मित्र रोशन फराट, सागर फराट, त्यांचं देखील आभार. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे आशिष दादा म्हात्रे. यावेळेस आणखीन एक डॉट बॉल, वारंवार डॉट बॉल पाहायला मिळतात. सशी सिनियर रवीने सिंगल इकडून पप्पू यांच्याकडे स्ट्राईक रोटेट करून दिली आहे, परंतु पप्पूला पूर्णपणे बॅकफूट वरती ठेवतात. बॉलिंग ट्रॅक वरती मिलिंद यांना पाहतो आपण. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. भव्य दिव्य अशी रबर बॉल स्पर्धा आपण एन्जॉय करताय. स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये देखील चांगल्या प्रकारची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक गुडलाइन्स वरती बॉल पडल्यानंतर यशकाच्या हातामध्ये विसावतो. डॉट बॉलची येथे संगता. सलगचा हा तिसरा डॉट बॉल, चौथा डॉट बॉल सलगचा. बॅटिंग ट्रॅक आता पप्पूला विचार पडला असेल की आता कदाचित कशा प्रकारे बॉल रिलोड होईल. यावेळेस पॅडवरती आदळलाय. पाठमपाठचा संपर्क आहे. एक धाब्याला दुसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धाबा इकवडल्यात. 2 धाब्याच्या मदतीने इथनं ओव्हर नंबर 1चा खेळ देखील संपन्न झाला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे भाल 40+ संघाची. 3 धाबा. सिनियर रवी स्ट्राईक एंड वरती आणि बॉलिंग ट्रॅक वरती. टेनिस बॉल विश्वामध्ये आपल्या गावाचं नाव आज एक उंच शिखरावरती नेऊन ठेवणारे असे आमचे विश्वास पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आता रवी म्हात्रे कर्जर लाईन खेळतात. व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केला. अलांद कार्पेट बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले. 1 झाली कंप्लीट. सेकंडचा देखील कॉल गेला आणि सेकंड देखील वेगाने कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पप्पू आणि रवी म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्टेप ऑन खेळतायत. बॅटची टॉपेज लागली आहे. जो नोमॅन्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव देखील पुनर्शा वेगाने कंप्लीट केली गेली आहे. कालच्या दिवसामध्ये देखील आपण अनेक सारे फ्लॅट संघ पाहिले. तब्बल उर्दुल संघाने मात्र कालच्या दिवसामध्ये बाजी मारली आहे, पण आजच्या दिवसामध्ये आपण 40+चे सामने पाहतोय. 40+च्या माध्यमातून आता कोणता एक संघ असेल जो आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होईल. रवी म्हात्रेसाठी हा बॉल. आता बराच काल बॉल हवेमध्ये. विश्वास पाटील बॉल खाली येत आहेत, परंतु चेंडू नोमॅन्स लाईन मध्ये पडलाय. धावचीची संधी आहे. धोक्याची घंटा. फलंदाज होईल बाद. पहिला विकेट टीम भाल 40+ संघाला. विकेटचं पतन आता रवी म्हात्रे. बॅक टू पवेलियन.
राकेश नवीन फलंदाज आपण पाहता थोडंसं मिस्टामिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू झालाय. दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आहेत. विकेट सॅक्रिफाईस केली जाते. पप्पूला परतावं लागेल. विकेटचं पतन. दुसरा धक्का. नवीन बॅटर आता सदानंद आलेत 5व्या क्रमांकावरती. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता विश्वास पाटील चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. राकेश त्यांच्या बॅटच्या रडारमध्ये आलाय. बॉल त्याला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट. सिक्सर. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. स्टेप आउट करून खेळतायत. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथनं डॉट बॉलची संख्या ओव्हर नंबर 2चा खेळ देखील संपन्न झाला आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 16 अंकावरती. नवीन बॉलर तिसऱ्या षटकामध्ये आता मेघनाथ आलेत. पहिला बॉल हाफ ट्रॅकर. पहिलाच बॉल डॉट आहे. सुरुवात देखील मेघनाथनं चांगली केली आहे, कारण मागच्या 2 ओव्हरमध्ये देखील चांगल्या प्रकारची सुरुवात झाली होती. तरी एक षटकार आला विश्वास पाटीलच्या ओव्हरमध्ये, तरी देखील विश्वास पाटील यांनी कमबॅक केला. इथनं बॅटची कडा लागती आणि इथनं फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. बाल 40+ संघाला तिसरा धक्का. हाकू टप्प्याचा बॉल फक्त दिशा दिली आहे. मिड विकेट क्लिअर करतो चेंडू पहिल्या टप्प्यावरती. गोळीच्या वेगाने फरार. धावा मिळतील 4 धावानं आपला अकाउंट केलंय ओपन. मैदानाच्या आतमध्ये आपण गणेश यांना पाहतो.
नवीन बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. आल्या आल्या चौकार दाखवला बॅटमधनं. मेघनाथ वरती प्रतिहल्ला. यावेळेस देखील सॉफ्टने फटका ड्राईव्ह करतात डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने. एक झाले कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे परंतु एकच धाव मिळेल. एका धावापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. एका धावेच्या मध्ये धावसंख्या दाखल करते 21. लॉस ऑफ 3 विकेट असं धावफलक आपण पाहता. राकेश स्ट्राईक एंडवरती. राकेशच्या बॅटमध्ये देखील एक षटकार आला. टप्प्याचा बॉल. ह्या बॉलमध्ये उचली जास्त होती. कदाचित मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात राकेश देखील बीट होतात. मेघनाथनं देखील कमबॅक केलंय या ओव्हरमध्ये. राकेश समोरच्या दिशेने व्ही शेपमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडेसे फंबल. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचं काम राकेशने देखील केलं. इथनं ओव्हर नंबर 3चा खेळ देखील संपन्न होतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 23 वरती 3. बाल 40+ संघ. नक्कीच सेकंड इनिंग दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. बुर्दुल 40+ अगेन्स्ट काकाडवाला 40+. आजच्या दिवसातील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. काल देखील रेग्युलर संघ बुर्दुल या संघाने मात्र कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेत. कालच्या दिवसामध्ये देखील ताकदवर संघ आपण पाहिले. पुन्हा आजच्या दिवसामध्ये आपण 40+च्या माध्यमातून पाहतो. श्री मलंगडाची ही क्रीडा नगरी आणि या क्रीडा नगरीमध्ये ही भव्य दिव्य अशी स्पर्धा श्री मलंगड चषक पर्व दुसरा आपण पाहताय. एन्जॉय करताय. MTC ही वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील आपण कव्हर करतो. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये आला. त्याला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट. आणखीन एक बिग हिट केलाय. दुसऱ्या बॉलवरती देखील दुसरा तडाखा. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. तरी पहिल्या काही ओव्हरमध्ये धावा आल्या नाही परंतु गणेश जसे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. एक चौकार दाखवला. त्यानंतर आता 2 बॉलवरती 2 बिग हिट पाहायला मिळालेत. 2 षटकार. तिसरा येईल का? शेपळून खेळतायत. जागा भरून खेळण्याचा प्रयत्न. एसटी रक्षक थोडेसे फंबल होत आहेत. एक धाव विकवडली गेली आहे. इथनं चुकीची थ्रोफेकी मिळतीये. का धावेला दुसऱ्या धावेत आणि आता तिसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न देखील यशस्वी ठरतोय. प्रतिम क्रिकेट लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकअप नाही आहे मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचा. रबर बॉल म्हटलं तर हा बॉलवरती उसळी जास्त असते. राकेश साठी हा बॉल. नक्कीच थोडीशी डोळ्याला इजा वाटते. येस पाण्याची मागणी. पाणी घेऊन जा आतमध्ये. राकेश स्ट्राईक एंड वरती होते. थोडीशी डोक्याला इजा. गणेश एका बाजूने आक्रमक दाखवत आहेत मैदानाच्या आतमध्ये. शेपळून खेळतायत. जागा भरून खेळतायत आणि फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु एक झाले कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली आहे. गुड रन इन बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राकेश आणि गणेश यांच्या माध्यमातून. गणेश यांचा विचार जर केला तब्बल 6 मध्ये 22 बनवल्यात आणि या स्पर्धेचे आयोजक आशिष मैदानाची चौफेर पाहणी करत असताना यावेळेस बॅटची टॉप एज लागली आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल आहे परंतु इथनं एकच धाव. एका धावेच्या मदतीनं ओव्हर नंबर इथनं 4चा खेळ देखील
यस, ओव्हर नंबर 4 चा खेळ देखील संपन्न होतो आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू शकता 42-42 धावा आता येणारे 24 बॉल आणि विजयासाठी बनवायच्यात टोंडरे 40+ संघाला 43 धावा. पूर्वार्ध संपला, आता होतो आता झाली सुरुवात. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम भाल 40+ संघाने बनवला 42 आणि आता विजयासाठी
टोंडरे 40+ संघाला बनवायच्या त्या 43 धावा आणि सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. विश्वास पाटील आणि मिलिंद आघाडीची जोडी. विश्वास पाटील म्हटलं तर एक विस्फोटक फलंदाज, सातत्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्या गावासाठी दाखवलाय. पहिला बॉल पप्पू बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय. गॅप शॉट सिलेक्शन देखील आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती पहिला चौकार विश्वास पाटीलच्या बॅटमधनं. पहिल्याच बॉलवरती 4 धावा मिळत आहेत. लक्ष छोट आहे परंतु छोट समजून चालणार नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये यस पंच वळतायत. ICC नियम क्रमांक 22 दर्शवतायत. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरली जोडली जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती पप्पू यांना पाहतो आपण. पप्पूने देखील रेग्युलर क्रिकेटमध्ये चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स दाखवला. आज 40+ माध्यमातून देखील खेळतात. विशेपमध्ये फटका एक्झिक्यूट केला. आला तर कार्पेट चेंडूवर चाललाय. राकेश तिथे उपस्थित आहेत. एका धाव्यानं धावफलक देखील धावा आपण पाहू शकता. 6 धावा. पहिला बॉलवरती चौकार. सेकंड बॉल व्हाईट पाहिला. त्यानंतर आता ही सिंगल इकवडली गेली आहे. यावेळेसचा फटका एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर दाखवली आहे. बॉल चाललाय हवेशी वार्तालाप करत सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. स्ट्राईक वरती मिलिंद आहेत आणि मिलिंद यांना षटकार पेश केलाय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार जर केला 12 धावा धावफलकावरती लागल्यात. फेरी अंकामध्ये धावफलक आपण पाहता 43 धावांचं लक्ष आहे. 43 धावा कशा प्रकारे इथनं डिफेन्स देखील केल्या जातील. कारण बाल 40+ म्हटलं तरी एक मलंगड विभागातील एक नामांकित संघ आहे. मिलिंद आहेत. सॉफ्ट आणि फटका ड्राईव्ह करतात ऑन साईडला. डीपमधनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत बॉलवरती. चेंडूची उसळी करतील फेकतील. तब्येत 1 धाव इकवडली गेली आहे. जरी धावा येत आहेत तर सिंगलला देखील प्राधान्य दिलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती विश्वास पाटील यांना चौकार दाखवला. त्यानंतर एक सिंगल रोटेट करून मिलिंदकडे स्ट्राईक दिली. मिलिंद यांनी षटकार दाखवला. त्यानंतर आता सिंगल इकवडली आहे. विश्वास पाटील ऑन स्ट्राईक. विश्वास पाटील ऑन स्ट्राईक. विशेपमध्ये फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे बंधू बनतील प्रेक्षक. बॉल चाललाय पहिल्या टप्प्यावरती. सीवा लगत आणखीन एक दर्जेदार चौकार. ओव्हर नंबर 1 चा खेळ देखील संपन्न होतोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 17 अंकावरती. बॅटिंग करत असताना टीम टोंडरे 40+ संघ. आज रायगड विभागातील एक नामांकित संघ. मास्टर ब्लास्टर विश्वास पाटील नक्कीच रवी मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आता मिलिंद स्ट्राईक एंड वरती आहेत. अकोटापाचा बॉल फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू नोमॅस लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. एकच धाव. गेम प्लॅन आहे. मास्टर ब्लास्टर त्यांना म्हणून त्यांची ओळख आहे सातत्याने. विश्वास पाटील म्हटलं तर रायगड विभागातील एक नामांकित. यावेळेस सडवा बाटना विशेपमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. समोरच्या दिशेने राकेश तैनात आहेत. थोडेसे फंबल होत आहेत. सिंगल मिळेल. सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 19 अंकावरती. बॅटिंग करत असताना टोंडरे 40+ संघ. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या 19 धावा बनल्यात कदाचित डिफेन्स जर झाल्या तर रनिंग पॉईंट षटक असेल ते. स्टेपावरून खेळतायत. जागा वळून खेळतायत. फक्त दिशा दिली आहे बॉलला.
बॉल चाललाय सीमा पार. चौकार आहे. 4 धावा मिळतील. 4 धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 23. 23 धावा धावफलकावरती. 23 धावा धावफलकावरती. ओव्हरमध्ये एखाद मोठा फटका बघतायत कारण अक्षय छोट आहे. रबर बॉल म्हटलं तर 43 धावा. टार्गेट कशा प्रकारे सेट करावं, ज्या टार्गेटवरती तुम्ही फाईट कराल. तरी फाईट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा रोखण्याचं काम सुरू देखील आहे, परंतु बादच्या पट्ट्यात बॉल आला. आता त्याला फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार मिलिंदच्या बॅटमधनं हा षटकार. पुढचा बॉल देखील बॅटच्या रेडार मध्ये आला. त्याला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक बिग हिट, सिक्सर. तेरा बॉल आणि 8 धावेची गरज आहे विजयासाठी. 13 बॉल 8 धावा, 35 धावा धावफलकावरती. मिलिंदचा विचार जर केला तर 6 मध्ये 24 धावा बनवल्यात. यावेळेस पाठांपाठचा कनेक्शन नाही. या बॉल पडल्यानंतर इष्टिकाच्या हातामध्ये विसावतो. डॉट बॉलची होती, सांगता येत नाही. ओव्हर नंबर 2चा खेळ देखील संपन्न होता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 35 धावा. आता उर्वरित 12 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या त्या 8 धावा. बारा बॉल 8 धावेची गरज आहे आणि सलामी जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये उभ्या. एका बाजूला विश्वास पाटील, दुसऱ्या बाजूला मिलिंद आहेत. बारा बॉल 8 आणि विश्वास पाटील स्ट्राईक एंड वरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर. पहिला बॉल विश्वास पाटील साठी. अंपायरचा संपर्क नाही. बॉलिंग ट्रॅक वरती मोहन आहेत. पहिला बॉल सुरेख फेकलाय. हाही बॉल सुरेख आहे. हाई बॉल लेंथ वरती आहे. तुम्ही ज्या वेळी लेंथ वरती बॉलिंग कराल त्यावरती यस रिव्ह्यू आहे वाईट साठी. फेअर डिलिव्हरी. यावेळेस यू मिस साइड, डेफिनेटली हिट. दांडीगुल फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. विश्वास पाटील बॅक टू पवेलियन. मोठी विकेट मिळते इथनं. विश्वास पाटीलची विकेट मोहन यांनी कॅरी केली आहे. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. प्रमोद 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. 12 मध्ये 8ची गरज होती. आता 3 बॉल 2 बॉल डॉट आहेत.
यावेळेस आडव्या बॅटनं पार केलाय पप्पू तैनात आहेत. रनआउटची संधी देखील निर्माण आणि रनआउट देखील होतोय. फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा, सलगचा दुसरा विकेट मिळतो. इथनं फलंदाज प्रमोदला परतावं लागेल. आणखीन एक धक्का. आता या मॅच मध्ये रंगत निर्माण होती या, कारण 12 मध्ये 8ची गरज होती. आता 8 बॉल मध्ये 8 डावेची गरज. रन बॉल इक्वेशन आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित असं वाटलं की सामना लवकर फिनिश होईल, परंतु विश्वास पाटीलची विकेट. त्यानंतर आता प्रमोद परततायत मैदानाच्या आत बाहेर. नवीन फलंदाज देखील मिळून जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. सुभाष जात आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु मिलिंदनं देखील एक मॅरेथॉन इनिंग साकारली आहे. 7 मध्ये 24 बनवल्यात. आता येणारे 8 बॉल मध्ये 8 धावा. मी मगाशीच म्हटलं की क्रिकेट हा सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये यावेळेस मिलिंदसाठी बॉल एक्स्ट्रा कव्हरला. बॉल चाललाय दणदण करत सीमा पार. बिग सिक्सर. बघा आयुष्यकांचा कोयता कोणी ग्राउंड मधून परत बोलू नका, सांगितलं नाही. यावेळेस विषप मध्ये फटका एक्झिट केला. रनाची संधी आणि रनआउटची संधी देखील. येस, रनआउट साठी आपण चेक करूया. Yes sir, not. Hello, 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 hello. It's safe फलंदाज. विकेट नाही आहे, कारण सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल स्टंपला लागलाय आणि ड्रॉपिंग क्रीज मध्ये मिलिंद सेफली पोहोचलेत. लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता MTC च्या माध्यमातून. ही स्पर्धा क्लिअरली दिसते. क्लिअर आहे, डिसिजन क्लिअर आहे. रिव्ह्यू सिस्टम आहे. प्रत्येकी टीम साठी एक रिव्ह्यू आहे. बघा ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बॉलर गणेश आलेत. मिलिंद स्ट्राइक एंड वरती हलक्या शताने फटका ड्राइव्ह करतायत आणि ही सिंगल इक्वडली गेली आणि सिंगलच्या मदतीने इथनं सामना देखील फिनिश झाला. सामना जिंकलाय टोंडरे 40+ संघाने. आपला हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक टीम बाल 40+ संघ. आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपला सहभाग नोंदवला. आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकाला बाजूला बुर्दुल 40+ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल काकडवाल 40+. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी या आणि या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच आपण देऊया, ज्याने बॉलिंग करत असताना फक्त 173 धावा खर्च केल्या आणि बॅटिंग करत असताना एक मॅरेथॉन इनिंग साकारली. 10 मध्ये 32 बनवल्या. ते मिलिंद ठरतात या सामन्याचे सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. पहिल्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच आपण मिलिंद यांना देऊया. विस्फोटक फलंदाजी केली आहे, मैदानाच्या चौफेर फलंदाजी केली आहे. तब्बल 10 मध्ये 32 बनवले आणि गोलंदाजी करत असताना इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. तब्बल 6 मध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या. ते मिलिंद ठरतायत मॅन ऑफ द मॅच.